लाडक्या बहिणींनो, अखेर आली मोठी खुशखबर. ज्या मार्च महिन्याच्या 1500 रुपयांच्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता, त्या पैशांची जमा प्रक्रिया आता सुरू झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली असून राज्यभर आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे. ई-केवायसी प्रक्रियेमुळे काही दिवस रखडलेले हप्ते आता मिळू लागल्याने महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, एप्रिल महिन्याचे 1500 रुपये नेमके कधी येणार? सरकारकडून याबाबत मोठी अपडेट समोर येत असून पात्र महिलांना लवकरच पुढचा हप्ता मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत मार्चचे पैसे कोणाला मिळाले, एप्रिलचा हप्ता कधी येणार आणि कोणत्या महिलांना योजनेचा लाभ बंद होऊ शकतो. मार्चचा हप्ता आणि ई-केवायसी अपडेट. बहिणींनो, तुम्हाला माहीतच आहे की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 24 मार्चला जमा झाला होता. त्यानंतर ई-केवायसी प्रक्रियेमुळे आणि काही तांत्रिक बदलांमुळे मार्चच्या हप्त्याला थोडा उशीर झाला. सरकारने ई-केवायसीसाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली होती. ज्या महिलांनी ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे, त्यांच्या बँक खात्यात आता 1500 रुपये जमा होण्याचे मेसेज पडू लागले आहेत. जर तुम्हाला अद्याप मेसेज आला नसेल तर घाबरू नका. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे. एप्रिल महिन्याचे पैसे कधी मिळणार? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, एप्रिलचे 1500 रुपये कधी येणार? मिळालेल्या माहितीनुसार मार्च महिन्याची वितरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच एप्रिल महिन्याचा हप्ता सोडण्याची तयारी महिला व बाल विकास विभागाने केली आहे. साधारणपणे मे महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यापर्यंत एप्रिलचे पैसे खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. सरकारचा प्रयत्न आहे की थकीत असलेले सर्व हप्ते लवकरात लवकर महिलांच्या खात्यात पोहोचवावेत, जेणेकरून तुम्हाला आर्थिक आधार मिळेल. ज्यांचे पैसे अडकलेत त्यांनी काय करावे? अनेक बहिणी विचारतात की आमचे पैसे का आले नाहीत? तर याची मुख्य 3 कारणं असू शकतात. 1. ई-केवायसी अपूर्ण असणे. तुम्ही अद्याप ई-केवायसी केली नसेल तर तुमचे पैसे अडकू शकतात. 2. आधार लिंकिंग. तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे का हे एकदा तपासून घ्या. 3. अर्ज बाद होणे. अर्जात काही चूक झाली असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी दिलेल्या मुदतीत काम करणं गरजेचं होतं. लक्षात घ्या, सुरुवातीला 2,40,00,000 लाभार्थी होते, पण ई-केवायसी न केल्यामुळे लाखो महिला सध्या या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे तुमचा स्टेटस नक्की तपासा. 5. इतर योजनांची तुलना आणि समारोप. या योजनेसोबतच ज्या महिला शेतकरी आहेत त्यांना PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दरमहा 500 रुपये देखील मिळत आहेत. म्हणजे लाडकी बहीण योजनेचे 1500 आणि हे 500 असे एकूण 2000 रुपयांपर्यंतची मदत महिलांना मिळत आहे. तर बहिणींनो, तुमचे मार्चचे पैसे आले का? कमेंट करून नक्की सांगा आणि एप्रिलच्या हप्त्याबद्दलचे अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.